अक्कलकोट तालुक्यातील मौजे ग्रामपंचायत दर्शनाळ येथे एक नाही अनेक भ्रष्टाचार करणाऱ्या धाडसी सरपंचावर व संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्याच्या विरोधात जिल्हाधिकारी सोलापूर, मुख्य कार्यकारी अधिकारी सोलापूर तसेच गट विकास अधिकारी सोलापूर यांना अनेक वेळा पत्र व निवेदनाद्वारे तक्रारी अर्ज करून देखील कारवाई न झाल्यामुळे कायदेशीररित्या आमरण उपोषण करण्यात आले। त्यावेळी प्रभारी गट विकास अधिकारी वाघ साहेब यांनी समिती नेमून प्रस्तुत प्रकरणी सखोल चौकशी 15 दिवसात करून दोषी विरुद्ध आवश्यक ते नियमानुसार कारवाई करण्यात येईल असे लेखी आश्वासन देऊन उपोषण मागे घेण्यास भाग पडले। तरी देखील आजतागायत सदर प्रकरणी कोणत्याही प्रकारची चौकशी झालेली नाही व संबंधित व्यक्तींवर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही। सदर प्रकरणात बऱ्याचशा विषयांमध्ये भ्रष्टाचार करण्यात आलेले आहे। सदर प्रकरणात पुढील विषयामध्ये भ्रष्टाचार करण्यात आलेले आहे। रोजगार हमी योजना विभागामध्ये मजुराचे ठसे डुप्लिकेट मारून पैसे लाटले आहेत। तसेच बांधकाम विभागाच्या नियमावलीनुसार काम झालेले नाही असे स्पष्ट लेखी बांधकाम उप अभियंता यांनी लेखी स्टेटमेंट पत्र दिलेले आहे। नवबौद्ध विकास आराखड्याचा निधीचा गैरवापर करण्यात आलेला आहे। 15व्या वित्त आयोगामधील भूमिगत गटारी निकृष्ट दर्जाचे झालेले व ग्रामपंचायतीमध्ये आलेल्या अनेक निधीमधून भ्रष्टाचार झालेला आहे। 15व्या वित्त आयोगामधून दलित वस्तीमध्ये कामाची गरज नसताना काम करण्यात आले आहे। केवळ पैसे लाटण्याच्या उद्देशाने काम केले आहे। ग्रामपंचायत सदस्य ठेकेदार आहे म्हणून एका कनिष्ठ अभियंत्यावर खोटी केस दाखल केली आहे। त्याची सखोल चौकशी करण्यात यावी। हा स्वतंत्र कायदा आहे। प्रत्येक मजुराला न्याय भेटण्यासाठी मजुराला काम भेटण्यासाठी सरकारने योजना चालू केलेली आहे। त्या योजनेची फसवणूक सरपंच, ग्रामसेवक, रोजगार सेवक यांच्या मार्फत झालेली आहे। मजुराला ज्या मजूर काम केलं ते मजुरांनी काम 10 लाखाचं काम केलेलं आहे सीसी रोडचं, ते बोगस झालं याकरता आम्ही तक्रार केली होती। त्या तक्रारीच्या अनुषंगाने कारवाई न झाल्यामुळे जिल्हाधिकारी असतील, शिव मॅडम असतील, गट विकास अधिकारी असतील यांना सगळ्यांना तक्रारी देऊन आम्हाला न्याय भेटला नाही। त्यामुळे आम्ही आमरण उपोषण केलं होतं। आमरण उपोषण केल्याच्या नंतर आम्हाला 15 दिवसामध्ये चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल असं आम्हाला लिखित पत्र दिलं होतं। पत्र हे आहे माझ्याकडे। त्या पत्राच्या अनुषंगाने त्यांनी दिलेला टाईम संपलेला आहे तरी देखील त्या कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही। सर्व दैनिक पेपरला बातमी आपण देखील कुठलाही इफेक्ट त्या प्रशासनावर पडलेला नाही आहे। म्हणून तुमच्या मार्फत परत एकदा आम्हाला न्याय मिळेल याकरता मी पत्रिका प्रेषित केली आहे।